शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर अनेक नवीन मंडळे यंदाच्याही वर्षी मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्राणप्रतिष्ठापना करणार असून त्या अनुषंगाने मंडळांनी पोलीस प्रशासनाकडे रीतसर परवानगी मागितली होती, पण पोलीस प्रशासनाने नवीन मंडळांना परवानगी नाकारली। यानंतर मराठा आंदोलक राम जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत मंडळांना परवानगी नाकारल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा संतप्त इशारा पोलीस प्रशासनाला दिला होता। राम जाधव यांच्या या भूमिकेनंतर आणि श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने याबाबत पुढाकार घेऊन पोलीस आयुक्तांची आणि उपायुक्तांची भेट घेऊन नवीन मंडळाच्या प्रतिष्ठापनेसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती। राम जाधव यांनीही आमदार विजयकुमार देशमुख, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची भेट घेऊन पोलीस प्रशासनास परवानगी मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा असे निवेदन दिले। त्यानंतर नरेंद्र काळे यांनी स्वतः पोलीस आयुक्तांची भेट घेतली। यानंतर पोलीस प्रशासनाने नवीन मंडळांना परवानगी देण्याचे मान्य केले। राम जाधव यांनी शिवभक्तांसह पोलीस उपायुक्त डॉ. विजय कबाडे यांची भेट शिवराज्याभिषेकाची फोटो फ्रेम सप्रेम भेट देऊन केली। यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. विजय कबाडे यांना कायद्याच्या चौकटीत राहून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करू, पोलिसांनी एक बेस आणि टॉपला आणि कंटेनर तसेच अत्यावश्यक साहित्यासाठी ट्रॅक्टर आणि इतर साधने वापरण्यास परवानगी दिलेली आहे। अतिसंवेदनशील ठिकाणी म्हणजेच हॉस्पिटलच्या परिसरात डॉल्बी बंद राहील। मध्यवर्ती महामंडळाने डॉल्बीसाठी नियोजित केलेल्या मार्गाचाच वापर करू। छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा इतर राजकीय फोटोचा मोठा नसल्याने इतर राजकीय फोटो मोठे वापरले जाणार नाही। प्रत्येक मंडळ नियमांशी बांधील राहूनच मिरवणूक काढणार असल्याचे ते म्हणाले। यावेळी सुहास कदम, श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे कार्याध्यक्ष पंकज काटकर, रोहित खताळ, पवन आलुरे यांची उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।